मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाकिस्तानच्या निर्मितीविषयीचे विचार, त्यांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान आणि नंतर पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकातून सविस्तरपणे समजतात. बाबासाहेबांनी भारताच्या फाळणीचा प्रश्न ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत तटस्थ आणि विश्लेषणात्मक पद्धतीने मांडला. बाबासाहेबांचे विचार केवळ फाळणीच्या समर्थन किंवा विरोधापुरते मर्यादित नसून भारताच्या भविष्याच्या दृष्टीने सर्वंकष आणि वास्तववादी कसे होते हेच आपल्याला आज बघायचे आहे. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, मी सुमेध शिरसाट आपल्या सर्वांचे जोशाबा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, पाकिस्तानविषयीच्या आपल्या विचारात बाबासाहेब म्हणतात की 19व्या आणि 20व्या शतकात मुस्लिम समाजात स्वतंत्र सांस्कृतिक आणि राजकीय ओळखीची भावना वाढत गेली. मुस्लिम लीगच्या नेतृत्वाखाली विशेषतः मोहम्मद अली जिना यांच्या द्विराष्ट्र सिद्धांतामुळे मुस्लिम समाजाने स्वतंत्र राष्ट्राची मागणी तीव्र केली. बाबासाहेबांच्या मते ही मागणी धार्मिक आणि सांस्कृतिक फरकांवर आधारित होती. मुस्लिम समाजाला हिंदू बहुसंख्याक समाजात त्यांचे स्थान आणि हक्क धोक्यात असल्याची भावना वाटत होती. ही भीती ब्रिटिश राजवटीच्या फोडा आणि झोडा धोरणामुळे आणि हिंदू मुस्लिम तणावामुळे वाढली. बाबासाहेबांनी मान्य केले की हिंदू आणि मुस्लिम समाजांमध्ये मूलभूत सांस्कृतिक आणि धार्मिक फरक आहेत, ज्यामुळे एकसंध राष्ट्रीय ओळख निर्माण करणे आव्हानात्मक होते. बाबासाहेबांनी मुस्लिम लीगच्या मागण्यांचे विश्लेषण केले आणि सांगितले की त्यांची स्वतंत्र राष्ट्राची मागणी केवळ राजकीय नव्हे तर भावनिक आणि धार्मिक होती. त्यांनी जिना यांच्या 1940च्या लाहोर ठरावाला केंद्रस्थानी ठेवून याचे मूल्यमापन केले. बाबासाहेबांनी यावर ठामपणे कोणतीही बाजू न घेता या मागील कारणांचा शोध घेतला आणि त्यांचे परिणाम तपासले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फाळणीचा प्रश्न दोन्ही बाजूंनी तपासला आणि त्याचे फायदे आणि तोटे तर्कशुद्धपणे मांडले. ते पुढील प्रमाणे आहेत. फायदे: हिंदू मुस्लिम तणावात घट. बाबासाहेबांनी सांगितले की जर दोन्ही समुदायांना स्वतंत्र राष्ट्रे मिळाली तर धार्मिक आणि सांप्रदायिक तणाव कमी होऊ शकतो, कारण दोन्ही समुदायांना स्वायत्तता मिळेल. राजकीय स्थैर्य. फाळणीमुळे भारत आणि पाकिस्तान आपापल्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांनुसार शासन करू शकतील, ज्यामुळे एकसंध शासन व्यवस्था निर्माण होऊ शकते. मुस्लिम समाजाचे समाधान. मुस्लिम लीगच्या मागण्या पूर्ण झाल्यास त्यांचा असंतोष कमी होऊ शकतो, ज्यामुळे हिंसाचार आणि अस्थिरता टाळता येईल. आता तोटे बघूया. बाबासाहेबांच्या मते तोटे. भौगोलिक आणि आर्थिक आव्हाने. बाबासाहेबांनी चेतावणी दिली की फाळणीमुळे भारताची भौगोलिक एकता आणि आर्थिक सामर्थ्य कमकुवत होऊ शकते. विशेषतः पंजाब आणि बंगालसारख्या सीमावर्ती भागांमध्ये फाळणीमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अल्पसंख्याकांचे संरक्षण. फाळणी झाल्यास भारतातील मुस्लिम आणि पाकिस्तानातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण हा मोठा प्रश्न असेल. बाबासाहेबांना याबाबत विशेष चिंता होती. लोकसंख्येचे स्थलांतर. फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतर होऊ शकते, ज्यामुळे
सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होईल. बाबासाहेबांनी यावर निष्कर्ष काढला की फाळणी हा एक जटिल पर्याय आहे, ज्याचे दीर्घकालीन परिणाम काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास होता की हिंदू आणि मुस्लिम एकाच राष्ट्रात सहअस्तित्वात राहू शकतात, परंतु यासाठी काही अटी पूर्ण होणे आवश्यक आहे. दोन्ही समुदायांमध्ये परस्पर विश्वास आणि समानतेची भावना असावी. अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण करणारी मजबूत घटनात्मक तरतूद असावी. हिंदू समाजातील जाती व्यवस्था आणि इतर सामाजिक अन्याय दूर करणे आवश्यक आहे, जेणेकरून मुस्लिम समाजाला समानतेची हमी मिळेल. बाबासाहेबांनी काँग्रेसच्या एकसंध राष्ट्र या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले की केवळ भावनिक आवाहनांनी ऐक्य साध्य होणार नाही. त्याचवेळी त्यांनी मुस्लिम लीगच्या द्विराष्ट्र सिद्धांतावरही टीका केली आणि सांगितले की धार्मिक आधारावर राष्ट्राची निर्मिती दीर्घकालीन स्थैर्यासाठी पुरेशी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फाळणीच्या प्रश्नाकडे दलितांच्या दृष्टिकोनातूनही पाहिले. त्यांना पुढील चिंता होत्या. भारतातील दलित फाळणीमुळे हिंदू मुस्लिम तणाव कमी झाला तरी हिंदू बहुसंख्याक भारतात दलितांचे स्थान आणि हक्क धोक्यात येऊ शकतात. त्यांनी यासाठी दलितांना राजकीय आणि सामाजिक संरक्षणाची हमी देण्याची मागणी केली. पाकिस्तानात राहणाऱ्या दलित आणि इतर अल्पसंख्याक समुदायांचे हक्क संरक्षित होणे कठीण होईल, कारण तिथे इस्लामिक शासन व्यवस्था असेल. बाबासाहेबांनी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या संविधानात अल्पसंख्याक आणि दलितांसाठी विशेष तरतुदींची आवश्यकता अधोरेखित केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विश्लेषण दलित केंद्रित होते, कारण त्यांना वाटत होते की फाळणीचा सर्वाधिक फटका समाजातील सर्वात कमकुवत घटकांना बसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या अखंडतेचे समर्थन केले, परंतु ते वास्तववादी होते. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जर हिंदू आणि मुस्लिम समुदाय एकत्र राहू शकत नसतील तर फाळणी हा एक पर्याय असू शकतो का? त्यांनी यावर ठामपणे कोणतीही बाजू न घेता पुढील मुद्दे मांडले. बाबासाहेबांनी काँग्रेसच्या अखंड भारत या भूमिकेवर टीका केली आणि सांगितले की केवळ आदर्शवादी भाषणे आणि भावनिक आवाहनांनी ऐक्य साध्य होणार नाही. त्यांनी मुस्लिम लीगच्या मागणीचेही मूल्यमापन केले आणि सांगितले की स्वतंत्र राष्ट्राची मागणी भावनिक असली तरी ती भारताच्या भौगोलिक आणि आर्थिक एकतेला धोका पोहोचवू शकते. बाबासाहेबांनी फाळणी आणि एकसंध भारत या दोन्ही पर्यायांचे फायदे आणि तोटे तपासले आणि सांगितले की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे दीर्घकालीन परिणाम विचारात घ्यावे. बाबासाहेबांचे विश्लेषण भावनिक दृष्टिकोनापासून पूर्णपणे मुक्त होते. त्यांनी हा प्रश्न तर्क, तथ्ये आणि वास्तवाच्या आधारावर मांडला. त्यांच्या पुस्तकात पुढील वैशिष्ट्ये दिसतात. ऐतिहासिक संदर्भ: बाबासाहेबांनी हिंदू मुस्लिम संबंधांचा इतिहास, ब्रिटिश धोरणे आणि स्वातंत्र्य चळवळीतील घडामोडींचा सखोल अभ्यास केला. त्यांनी लोकसंख्या, भौगोलिक वितरण आणि आर्थिक परिणाम यांचे विश्लेषण करण्यासाठी सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला. बाबासाहेबांनी इतर देशांमधील धार्मिक आणि सांस्कृतिक फाळणीच्या उदाहरणांचा अभ्यास केला आणि त्यांचा भारताशी संबंध जोडला. त्यांनी काँग्रेस आणि मुस्लिम लीग
दोघांनाही त्यांच्या भूमिकांवर प्रश्न विचारले आणि भारताच्या भविष्यासाठी सर्वंकष विचार करण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांनी दलित आणि अल्पसंख्याक समुदायांच्या हितांचा विचार करताना भारताच्या भविष्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन मांडला. त्यांचे विश्लेषण आजही भारताच्या इतिहास आणि राजकारणाच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे, कारण ते भावनिक दृष्टिकोनापासून मुक्त आणि बौद्धिकदृष्ट्या प्रामाणिक आहे. मित्रांनो, आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा, नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.